मित्रांनो साप बघा केवढा मोठा मागून आलाय. 2.5 किलोचा साप मित्रांनो. जेवढा मोठा साप कधी तुम्ही पाहिलंच नसेल. साप नीट फक्त बघा मित्रांनो. आम्ही आलो मासे पकडायला विहिरीमध्ये. ते पण कशाला माहीत आहे? गळ 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 म्हणजे माहीत आहे का काय असतंय? गळ म्हणजे असा हुका असतोय. आणि व्हिडिओ तुम्ही बघत राहा. पुढं सापानं काय धमाल केली आणि साप कसा आमच्या अंगावरती धावून आला आणि सापानं कसा एकदमच हमला केला. तर बघा मित्रांनो, असं ते गळ असतोय, हुक असतोय, हुक त्याला पीठ वगैरे लावायचं द्यायचं टाकून. मग ते मासं काय करतात? पीठ खाया येतात आणि पिठाला गिळलं काय मग ते हुक जे असतोय त्यांच्या तोंडात अडकून जातोय आणि मग मासा आपल्याला भेटतोय. तर आम्ही विहिरीत टाकल्या गळ. खूप सारे मासे होते, भरपूर भरपूर म्हणजे अति. पण काय करायच्या, यायचं पीठ खायचं आणि पळून जायचं, पण काय हुकमध्ये अडकतच नव्हते. मग नंतर आम्ही कसं बस अडकवले पण आणि पकडले पण. आणि एक मासा तर खूपच मोठा घावला आम्हाला. ते पण तुम्ही व्हिडिओ बघाच की दिसणारच की आता तुम्हाला. एवढं मस्त लय मासे होते. 2-2 किलोचे पण होते मध्ये. हां, आणि सापानं पूर्ण घोळ केला. व साप जर मध्ये आला नसता का आम्ही खूप पकडले असते. आता तुम्ही बघणारच की किती मोठा साप होता ते. आणि अचानकच आमच्यावरती हमला केला आणि हॉस्पिटलमध्ये नेऊन टाकलं गेलं तिसऱ्याच व्यक्तीला. आणि यात बघा तुम्हाला दिसतोय का कासव? मी कासव दाखवण्याचा प्रयत्न केला इथं. बघा बरं दिसतोय का? कासव होता, इरुळा होता. इरुळा म्हणजे सापासारखाच असतोय बघा इरुळा. धामीन होती, म्हणजे खूप असं काटे कुटे होते साईडला, अडचण खूप होती. त्यामुळं साप खूप होते, खूप म्हणजे खूपच. आता तुम्हाला या व्हिडिओत 2 साप दिसणार. एकानं हमला केलेला आणि एक पाईपवरनं चढतानाचा. कासव तर लई छान होता, खूप मस्त असा भला मोठा कासव. तर असा वरतीच फिरत होता. बघा की त्या पाईपवरती कसा मासा बसलाय. ते काळा पाईप आहे ना, त्याच्यावर पण एक मासा बसलाय बघा. दिसला का? हां, काय तिथं त्याच वेळेस खरं तर आवाज असला का चांगलं वाटतंय व्हिडिओ. परंतु त्यावेळेस ते गाणे वगैरे चालू होते साईडला ट्रॅक्टरमध्ये, त्यामुळं मी नंतर आवाज देतोय. गळाने खूप मस्त मासे पकडतात. तुम्ही कधी केली आहे काय असे गळानं मासेमारी? बघा पाईपवर काय आहे, दिसलं का? या पाईपवरती मी झूम केलं आहे बघा. दिसलं? बघत जावा नीट हो मित्रांनो. मासेमारी करायला या असं गळानं. मी आपला निवांतवरती बसलो होतो. बालू म्हटला, मामा तू वरती बस, मी पकडतो. त्याला म्हटलं पकड बा, मी बसतो म्हणलं. हां, मासं कसं करतात? पीठ खातात आणि गुपचूपच पळून जातात. तरी पण आम्ही त्याला पकडलंच म्हणा. आणि असं खाऊ का पळ का ना, पण आम्हाला मस्त घावले भाजीपुरते आणि आम्ही मस्त बनवून खाल्ली पण. बघा कासव तिथं आणि साईडला मोठा मासा दिसतोय काय कोपऱ्यात. एवढा पण मोठा नव्हता, छोटा होता, पण ते साईडला असं आदर पोहत होता वरती, म्हणून तिथं झूम केला. आणि बालून अक्षरशः पकडलेच बरं काय मासे असे. असं पकडून खाण्यात लय मज्जा असते हो. आपण विकत काय आणू शकत नाही आहे काय? आपण विकत पण आणू शकतोयच की, असं तर मी रोजच आणून खातोय. परंतु असं पकडून खाण्याची मज्जाच लई वेगळी असते. खरं तर मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ बघावं. या गळातनं लई मोठा मासा होता आणि गळच सुटला मासा. त्या गळातनं अक्षरशः बाहेर काढतानाच पडला व. फेल झालं मिशन. तुम्हाला काय सांगायचं आता पुढं दिसणारच की. तुम्ही पुढं एक व्हिडिओ बघा, त्यात काय झालेलं यात बघतच राहा बाबांना. हां, खरं तर मग आम्ही हातानं पण मासेमारी करायला गेलतो, म्हणजे हातानं असं मध्ये पाण्यात उतरून. पण तिथं व्हिडिओ कायम काढला नाही, कारण मीच मध्ये होतो. मी पण मध्येच होतो की व्हिडिओ कोण काढणार. आता तुम्हाला गाड्यांचा गुड्यांचा आवाज येत असेल,
तेवढं समजून घ्या बरं. मी रस्त्याच्या साईडला बसलो होतो आणि इथंच या व्हिडिओला आवाज देतोय, त्यामुळे या गाड्या भर 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 वाजत राहतात. काय करावं. पाणी हिरवं कसं झालंय बघा की, हिरवगारच झालंय. आता पकडू जाऊ, बघत राहा तुम्ही. मस्तपैकी काढूया का आपण. आता तुम्हाला दाखवतो. आणि साप तर जवळ, सापाचा सीन आता येईलच बघा. सापानं कसा हमला केलेला ते बघाच तुम्ही. खूप मोठा साप होता, 2-3 किलोचा साप असेल. आणि त्यानं पाठी मागून येऊन हमला केला, म्हणजे साईडनं आला असा एकदमच अंगावरती आणि हमला केला. हे असं मासे पकडायच्या. हो का, एक काढला बघा यानं, दिसतोय का. एक बाहेर आलं केव्हापासून आणि 1-2 पळून गेले. एकानं तर गळच नेले, किलोच्या वर होता. त्यानं गळच तुटले, म्हणजे दोरा अर्ध्यातून तुटूनच गेला. तरी आम्ही शिल्लक गळा आणलेल्या होत्या. 4 गळा घेऊनच गेलतो आम्ही. माहीतच होतं आम्हाला तुटतात जातात ते. त्याचं काय असतोय बघा. एक घेऊन आलं बघा वरती. दिसतोय काय, असं अडकतात बराबर गळा. आणि आता इथून पुढं बघा तुम्ही, सापानं कसा एकदम अचानक एंट्री केली. असं तुम्ही नीट फक्त व्हिडिओत ना इकडं तिकडं बघूच नका, नजर हटवूच नका. तुम्हाला दिसणार खूप मोठा साप, खूप मोठा म्हणजे खूप मोठा. इरोळा पण दिसणार बघा तुम्हाला. त्या काळा जो पैप आहे ना, त्या पैपकडं बघा, तिथं इरोळा पण. अजून एक मासा घावला आम्हाला बघा. असे घावले खूप सारे आणि मस्तपैकी बनवून खाल्लं आम्ही. खूप मस्त अशी टेस्टी अशी भाजी बनवली आणि खाल्लो पण आम्ही. तुम्ही बघतच राहा की. आणि इथून पुढंच आता सापाची एंट्री होणार आहे. खूप मोठा साप, खूप म्हणजे खूपच मोठा होता. हे 2 मासे असे घावले होते, त्याला असं ठेवलं. अजून घावले पण, आणि ते बघा पण तुम्हाला दिसणारच की आता किती घावले आणि काय घावले. आणि साप आता येतोयच बघा. सापाकडं नजर असू द्या. आता जो थांबा मित्रांनो, बघत राहू नुसता व्हिडिओत बघा. आता पाठीमागून सापाने एकदम कसा हमला केला बघा. इकडं तिकडं नजर चुकवू नका, नीट बघा. दिसला बघा, साईडला बघा. तो काळा पाईपकडे बघा, वरती विहिरीत नव्हे, बाहेर 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 काळा पाईप आहे का, त्याकडं बघा. ते काळं काळं दिसतोय बघा, तिकडे बघा की नीट. आता येतोय बघा तो. काळ्या पाईपकडेच बघायला ना, साईडला बघा. बघा मित्रांनो, ते बघा. आला 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 बघा मित्रांनो. पाठीमागं बघ बघा बघा, त्या दगडाच्या वर बघा बघा किती मोठा आहे बघा. इकडे गेला बघा, माझ्या पाठीमागून आला बघा. रे मित्रांनो, किती मोठा साप आहे. 2.5-3 किलोचा तरी साप असेल हा. बघा 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 पाठीमागे बघा, केवढा मोठा साप दिसला का. काय करावं बघा. बघा बघा कसा हमला करतोय बघा. साप बघा, साप बघा मित्रांनो. साप लय मोठा साप, साप 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 मित्रांनो, साप.